हॅलो. हा हॅलो. इलेक्शन झाल्यापासून तुम्हाला मी 100 कॉल केलो, एक फोन उचलाय नाही तुम्ही. आज कुठून दिवस निघाले की कुठायची रे तू? दिसनाच गेलाच. अजून मीच कुठं हाव? परवा दिवशी शपथ घेतलो म्हणतो मी. घेतलो की. आणि तू कुठं होताच? दिसायलाच नाहीच मला. आलतो की. तुम्ही शपथ घेताना मी तुम्हाला स्टेजच्या खालून हात केलो, तुम्ही मला बघून दुसरीकडे बघितलो. मी तुम्हाला कॉल केल्यावर तुम्ही फोन बघून खाली ठेवलो आणि दुसऱ्या माणसाला पाठवून म्हणलो ह्याला वर येऊ देऊ नका म्हणून. तू तर पार्टीचा मेन कार्यकर्ता आहेस, तुला कशाला म्हणू? बरं ते जाऊ द्या. काल काय की त्या अकोल्यामध्ये 2 दुश्मन पार्टी एक झाल्यात पण खरं आहे का? दुश्मन पार्ट्या कोणत्याच राहणार, ते सगळे एकच राहतात. फक्त लोकांना येड्यात काढायसाठी नाही, ते एकमेकाचे दुश्मन बनतात. ह्यांच्या चक्करमध्ये मलाच कळणार झाले माझा पक्ष कोणता आहे आणि कुणाला बोलावं आणि कुणाला नाही. आपल्या युतीमधल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांना बोलायचं आपण. आपले विरोधक फक्त एकच आहेत, जनता. जनता हे कोणतं पक्ष आहे? जनता कोणता बी पक्ष नाही, आपण लोक म्हणणार का रे, ते सामान्य लोक म्हणून ते. आणि हेच लोक मतदान करून सगळ्यांना निवडून आणलेत की. हा, तेच तर गलती केल्यात की. आता त्याच गलती सजा त्यांना आहे आता. सामान्य लोकांना कमजोर समजू नका. त्या नेत्याची गाडी फोडून टाकल्यात म्हणून लोक दगडानी. आता त्यांचं धोंडे मारायचंच काम आहे. ओढून आपलं आपलं कामधंदे करत बसायचं निवांत. कशाला मागे फिरायचं माझा नेता म्हणून. असं म्हणलं तर तुमच्या हिशोबानं मतदान टाकण्याचे पहिले जनता हुशार राहते आहे आणि एक बार मतदान टाकलं की जनता पागल राहते. आता हुशार झालाच बघ तू. हुशार बिशार काही बी नाही. मी तर हे असलं राजकारण सोडून टाकणार होता. मग का जेव्हा तू राजकारण धरलतास का तेव्हा आमदार झालताच? आमदार होऊन दाखवू का तुम्हाला? अरे ठेव रे बाबा फोन, तू काम आहेत मला लई. खरं बोललं की कसं लागतंय? जनता पागल आहे म्हण.